वीस दिवस चेहरा पाडून बसणार आहे असे? हा, नोकरी गेली करत किती दिवस चेहरा पाडून बसणार आहे असे? आणि पा माझे पप्पा येऊन राहिले म्हटलं आज. पप्पांसमोर असं काही चेहरा गिरा पाडून बसू नका आणि त्यांना सांगू नका की मग तुमची नोकरी गेली म्हणून. तर ते इज्जतचा कचरा करून राहिले. काय डिप्रेशन मध्ये गेले, काय जेवण नाही राहिले, काय काय जगा वेगळे वागून राहिले. हो का? तुझे पप्पा येऊन राहिले का? मग तुझ्या पप्पांसोबत तूच बोल ना बा. हं? तुझ्या पप्पांसोबत तूच बोल. तुझे पप्पा आहेत ते. अगं तू बोल कशा, तू जा त्यांच्यासोबत. फारच चांगलं झालं ते आली. मी तुला तेच म्हणून राहिलो की तू जा तेजस्विनी, त्यांच्यासोबत जा तू. तू राहू नको आता इथे. माझी नोकरी गेली ना, माझ्यावर वाईट दिवस आले आता. तू राहू नको माझ्याजवळ आता. मारला मला टोमना. बस मला टोमना मला चान्सच पाहिजे. मी तुला सरळ सांगून राहिली, अपमान करू नका प्लीज माझा. म्हणजे कसं ना, नोकरीवर दिलं मला आणि नोकरी गेली तुमची आता. म्हणून म्हटलं मी जाऊ कशाला, मी तेवढं कळते मला. जायचं नसते म्हणून लग्न झाल्यावर इथंच राहणार आहे मी. टेन्शन नका घेऊ. अगं कशाला राहते इथं माझ्यासारख्या भिकार चोटाजवळ? राहू नको इथं. तुझे शोक पाणी पूर्ण नाही करू शकत मी आता. देवा, या माणसाला कसं समजावं मला हेच नाही समजत. धन्य आहे बाबा, धन्य आहे. इथेच बसले राहा, मग येऊच नका तिकडे. बस नाही, यावं तर लागेलच. यावंच लागेल ना. तुझे पप्पा तुझ्यापेक्षा 7 पटीनं चांगले आहे. काय म्हणतील जवळ बोलले मी आल्यावर. या ना मग. मी कुठं नाही म्हटलं, पण म्हटलं त्याला चेहरा चांगला व्यवस्थित ठेवा म्हटलं. करतो प्रयत्न. बाई तेजस्विनी, अरे बाई तेजू, अरे पप्पा, आले पण का तुम्ही? पप्पा, मी तुमचीच वाट पाहून राहिली होती. मम्मीचा फोन आला होता, पप्पा येतात म्हणे तुझे. पप्पा आणले का लाडू? मम्मीने सांगितलं लाडू पाठवले म्हणून. हो बाई, लाडू आणलेत बा तुझ्यासाठी. तुला आवडतात की नाही? हा, तुझ्या आईनं लय मोठे लाडू केले. हे पाय, हे सगळ्यासाठी आहेत बरं. हा, हे म्हणजे सगळ्यासाठीच आहेत. ते सासूबाई, ती आपल्या ती दिरांनी जेठानी सगळ्यासाठी. घरी कोणीच नाही का बाई? नाही पप्पा, ती माझी मोठी जेठानी दवाखान्यात गेली चेकअपसाठी. आणि ती मधातली माझी सासू त्या कुठे मार्केटमध्ये गेले. असं काय? बर बर. काय म्हटलं घरी कोणीच नाही काय? हे आहे म्हणू का? ते आहे म्हटलं तर पप्पा म्हणतील त्यांना बोलाव. त्यांचा चेहरा इतका पडलेला. बाई पाहुणे पाहुणे असतील ना घरी? ते आहेत ना पप्पा, पण ते त्यांची थोडी तब्येत बरी नाहीये. म्हणून तर आम्ही इथे आलो ना. म्हणून तर आम्ही इथे आलो. 2-4 दिवस सुट्टीच काढली त्यांनी. मग चांगली 8 दिवस सुट्टी काढली. ते बरं नाही वाटून राहिलं त्यांना. 8 दिवसाची सुट्टी काढली बाई पाहुणे. अरे तब्येत जास्त आहे काय? जास्त खराब आहे का बाई? नाही नाही, जास्त नाही आहे, पण ते सुट्टीचीच काढली. बरं नव्हतं म्हणून. अरे झोपेला आहेत वाटते खोलीत. चाल ना मग, मी बोलतो पाहुणे सोबत. येतात ना पप्पा, ते इथे येतात ते. येतात इथे येतात ना ते. ते झोपले आहे वाटते बहुतेक. झोप लागली त्यांना. नमस्कार पप्पा. अरे नमस्कार. काय झालं जवाई बुवा? काही तब्येत नाही का बरोबर? ते तेजस्विनी सांगून राहिली होती की तब्येत नाही बरोबर म्हणून आम्ही सुट्टी काढली आहे ना. काय झालं? चांगल्या दवाखान्यात दाखवा. नाही नाही पप्पा, नाही. तुमच्यासोबत खोटी बोलली तुमची मुलगी. माझी तब्येत वगैरे सगळी ठीक आहे. तिला सांगायला कमीपणा वाटला पप्पा. पण मी सांगतो तुम्हाला नेमकं काय कारण आहे. मी का बरं इथं आहो, मी सांगतो तुम्हाला खरं कारण. पागल झाली का तुम्ही? पप्पा, माझी नोकरी गेली. काय? नोकरी गेली? मग त्याच्यात काय सांगायसारखं नाही सांगायसारखं आहे? बाई तू का मला परक समजतं? मी बाप आहो नाती. मला सांगू देत नाही भाव नाही. गेली तर गेली नोकरी. एवढं काय हे करावं लागते? दुसरी नोकरी लागेल लेखाची. पण पप्पा, ती नोकरीवर दिले ना मला. हो बाई, ते बरोबर आहे. नोकरी होती, पोरगा शहराचा म्हणून दिलं. पण हे शहरच आहे, शेगाव काय खेड आहे काय? तुमच्या घरी सगळं काही आहे. लग्न झाल्यानंतर आपल्या जीवनात येणारे संकट हे का आपल्याला सांगून देतात का बाई? तुझे लग्न झालं त्यावेळेस त्याची नोकरी होती, बरोबर आहे ती. आता लग्न गिग्न झालं, लग्नाला 12 महिने होत राहिले, आता नोकरी केली. मग आता त्याला त्याला काय करू शकतो आपण? आपल्या जीवनात अनेक संकट येतात जीवनात आपल्या. मग त्याला काय करू शकतो आपण? मग त्याला तोंड देणं आपलं काम आहे.
आम्ही काही दुसरा हो का कोणी? मी बाप हो ना बाई तुया. मला सांगू देत नाहीस तू. मला सांगू देत नाहीस. नाही म्हणतं पाहुण्याला सांगू नको म्हणतो. वा रे वा, तू बरी आहेस. की बरोबर नाही आहे तेजस्विनी असं. जवळ बा, तुम्ही काही फिकर नका करू. आपण दुसऱ्या कंपनीत पाहू. हो पप्पा, मी ते पाहतो काय करायचं तर. पण तोपर्यंत तुम्ही तेजस्वीला तिकडे घेऊन जा तुमच्या घरी. अहो मी म्हटलं का तुम्हाला जाते म्हणून मी? पप्पा मी यांना म्हटलं नाही बरं. मी जाते म्हणून मी मनाला म्हणून राहिले मला की तुझ्या पप्पाच्या घरी चालली जाय, तुझ्या पप्पाच्या घरी चालली जाय. मी म्हटलं का यांना मी जाते म्हणून? नाही नाही, तिला कशाला नेऊ मी? तिला नाही आलो मी लाडू घेऊन आलो बा. पप्पा, तुम्हाला काय सांगावं आता? जाऊ दे, तुम्ही फक्त हिला घेऊन जा सोबत. कसं तेवढंच मग मला मोकळं शांततेत नोकरी दुसरी पाहता येईल. काहून जवळ बा, ते काय म्हणजे संग संग फिरते काय? राहू दे तिला घरी. नोकरीचा आणि तिचा काय संबंध? बरोबर आहे तुमचं, पण तिला टेन्शन येते ना. अरे नाही नाही, टेन्शन काय घ्यायला लागते एवढ्या गोष्टीचं? तेजस्विनी, टेन्शन घेऊ नको. आणि त्या पाहुणे बोले टेन्शन देऊ नको. अहो साथ दे. पाहुणे बोले साथ दे. असं केलं का ती आईनं? काय होतं आपल्या घरी तेजस्विनी? ती आईने किती साथ दिली मला. म्हणून आज आपल्याकडे एवढी प्रॉपर्टी जमा झाली. अशीच नाही झाली. मी काय बापदारीपासून इष्ट आहे का माझ्याजवळ? आताच आली. तू साथ दे. कोणता टाइम कसा येईल सांगता येत नाही, पण बायकोची साथ असली पाहिजे नवऱ्याली. असं नाही करायला पाहिजे बाई. मी कुठं नाही म्हटलं पप्पा यांना. हे मलाच भारी बांधतात. यांना सवय आहे माझी बदलामी करायची. त्यांचं पोट नाही भरत माझी बदलामी केल्याशिवाय. तेजस्विनी, ही बोलण्याची पद्धत आहे का तुझी? हे संस्कार आहेत का तुझ्यावर? काय बोलून राहिली तू? ती नेहमी असंच बोलते. तेजस्विनी, काय आहे हे? जवळ सांगतात ते खरं आहे काय? तू अशी बोलतो? हे शिकवलं आम्ही तुले? तुझ्या आईनं मी हे संस्कार टाकले तुझ्यावर? असं बोलतो तू घरातल्या लोकांसोबत, पाहुण्यासोबत अशी बोलतो तू? नाही ना पप्पा. नाही ना. जाऊ दे. तुम्ही नका टेन्शन घेऊ. द्या ते लाडू इकडे. थांबा मी तुमच्यासाठी चहा बनवते. तुम्ही घेणार आहे का चहा? अहो तुम्ही चहा घेणार का? नाही पाहिजे मला. मला वाटलंच होतं महाराणी काही करणार नाही म्हणून. काहीच काम करत नाही मला माहित होतं ना, म्हणून तुम्ही पटकन घरी आली. काहून मी बसली मी त्या रेखा काकूच्या घरी. मला माहित होतं ना हे काहीच नाही करी म्हणून. काहीच नाही केलं महाराणीनं. बसूनच राहिली हेला. मी आज सकाळी उठली, काली उठली, ती गुरुवार होता म्हणून. आता उद्या उठत नाही की मी. आता उद्या उठतच नाही. उद्या तमाशा किती होती आता घरात. मी रोज काय मीच उठत जाऊ का सकाळी? हे काय नुसतं गोडेच खाते काय? पहिले झेलली रे मी नवीन. बस झालं, लग्नाला 12 महिने होऊन राहिले आता हिच्या. कुठं झेलत बसून मी एवढे दिवसाचं? तिला काय डोकं नाही आहे का? लवकर उठा, कामं करा, घरात काहीच वडत नाही आहे. मग सासू थोडी म्हणत आहे माझी मलाच वडत नाही इले बाई किती कोडं नाही म्हणा. काहीच वडत नाही म्हणा इले. तुम्ही कधी आला आपल्या घरी? आत्ताच आली मी. आले स्वयंपाक रद्दा भिजवला. तू काहीच नाही करून ठेवलं. कुकर लावून ठेवायचा का स्वयंपाक करायचा? काहीच नाही करून ठेवलं. लसण शिरून नाही ठेवला. काय केलं बा इतका वेळ तू? ताई तुम्ही आई कुठे आहे? आई नाही अरे, आज रेखा काकूच्या घरी बसलेले आहेत. मी मला म्हणे बसते रेखा काकू, त्यांच्या पोराचं लग्न ठरलं, आता एंगेजमेंट आहे तर तयारी सुरू आहे म्हणून मला विचारत होते त्या की सांग काय डेकोरेशनचं असं तसं. मी म्हटलं माझ्याकडे बसणं होते. मला माहिती होतं स्वयंपाक करा लागेल घरी जाऊन. मला आधीच समजलं तू काही करशील नाही म्हणून. बरंच झालं आली तर. काहीच नाही करून ठेवलं. अरे मी करणारच होती. माझे पप्पा आले. माझे पप्पा लाडू आणले खारीक खोबऱ्याचे माझ्यासाठी. हो काय? पप्पा आले काय? असं हो, त्यांना चहा ठेवते आता. लाडू घेऊन आले माझे पप्पा. मला आवडत ना ड्रायफ्रूटचे लाडू. का घेऊन आले. हो ना, ऐकायला आलं. मला पहिल्या वेळेस सांगितलं ना तर ऐकायला आलं मला. बैरी नाही आहे मी. ठेव मग चहा ठेव जाय. जेवायचं म्हणत होतं पप्पा आले. म्हणशील नाही तर होते स्वयंपाक. हो म्हणते ना. हो म्हणते. हो म्हण. चार का बेमाणूस की नाही आम्ही खाऊ पिऊ घालतो. इवाई बो आले होते ना आज? नाही इवाई बो, तू घरी नव्हती काय? नाही ना, मी आणि ते प्रियंका आम्ही भाजीपाला आणायला गेलो आणि मग त्या रेखानं आवाज दिला. तिच्या पोराचं आता कुंकू आहे ना तर ते सामान दाखवून जाई म्हणून तिच्या घरी बसली. मला माहीतच नाही. जमलं का तिच्या पोराचं लग्न? वरी वा, कुठची केली पोरगी? जमलं. भाची आहे ना तिची. हो काय? असं चांगलं झालं बा. जाऊ दे. हो आले होते. मी दुकानात आले मग बोलले. तरी म्हटलं थांबा जेवण करून जा. नाही म्हणत. हो ना, प्रियंका म्हणे स्वयंपाक झालता म्हणे, नांदा लावला म्हणे, पण बाबा जेवलेच नाहीत म्हणे.
त्याने लाडू आणले खारे खोबऱ्याचे पोरीसाठी. हो ना हो ना, आपल्या घरी कर ना लाडू. सामान आणा मग करतो आपल्या घरी. तो किशोर तर बाबा काही खात नाही पेत नाही काही बोलत नाही. या नोकरीचं टेन्शन घेऊन बसला होता किशोर. त्याला म्हटलं थांब ना बाबू कंपनीत पाहू म्हटलं, पाय म्हटलं कुठं ना कुठं भेटेलच म्हटलं. आपल्या घरी काय खाया प्यायला नाही काय. ओजे बस पोरगाळ वाहतू आता, मी तर कटायला मला पोर आली. तू सांग आता अशा की 56 नवरं लागतात, काय एवढं मागं लागतं कंपनीच्या. दुसरं काही कर म्हणा. आता शिकला नाही करा वाटत त्याला धंदा, नोकरीच पाय दुसरी पाय म्हणा, दुसरी भेटीन. तेच ते त्याचे धरून बसते मॅटवानाचा, ऐकू ती नाही. हो ना, कमजोर आहे तो मनानं. ते धरून बसला. काही नाही भेटली पाहिजे बाबा त्याला नोकरी, पण टेन्शन नाही.